एका फार गंभीर विषयावर आज आपलं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितोय। परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार करण्याचा प्रकार मागच्या अनेक वर्षापासून चालू आहे। त्यातल्या काही प्रमुख मुद्द्यांवर मी या ठिकाणी आपलं लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार चालू आहे, ज्यामध्ये अनुकंपा भरती ही मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। अध्यक्ष महोदय, या भरतीच्या माध्यमातून जवळपास आतापर्यंत 50च्या वर मुलांना त्या ठिकाणी अनुकंपाची नोकरी देण्याचा निर्णय मध्यवर्ती बँकेने त्या ठिकाणी घेतलेला आहे। अनुकंपाची व्याख्या अध्यक्ष महोदय काय आहे की एखादा कर्मचारी सेवेमध्ये असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या नंतर त्याच्या वारसाला त्या ठिकाणी नोकरी देण्यात यावी अशा पद्धतीचा अनुकंपाचा धोरण आहे। परंतु आमच्या बँकेमध्ये अध्यक्ष महोदय सर्रासपणे एखादा कर्मचारी अनफिट झाला किंवा त्याला अनफिट दाखवलं गेलं, सिव्हिल सर्जनकडे जायचं, त्याच्याकडनं अनफिट प्रमाणपत्र मिळवायचं आणि त्याच्यानंतर त्याला सेवेमध्ये असमर्थ आहे अशा पद्धतीची धारणा धरायची आणि त्याच्यानंतर त्याच्या मुलाला किंवा त्याच्या वारसाला नोकरीत घ्यायचं, लाखो रुपयाचा व्यवहार त्या ठिकाणी करायचा। अशा पद्धतीची भरती मागच्या अनेक वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये चालू आहे। अनेकदा मी संचालक असल्या कारणाने अनेकदा आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळामध्ये कसले प्रकारचं आमचा आक्षेप नोंदवून घेतला नाही। माझी विनंती आपल्याला अध्यक्ष महोदय आजच्या निमित्तानं अशी आहे की जे विद्यार्थी होतकरू आहेत, जे विद्यार्थी मागच्या अनेक वर्षापासून स्पर्धा परीक्षा असेल, बँकिंगच्या परीक्षा असेल, याच्यामध्ये अभ्यास करून प्रयत्न करत आहेत, अशा तरुण कार्यकर्त्यांवर, तरुण मुलांवर खऱ्या अर्थानं अन्याय होत आहे। माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून सहकार मंत्र्यांना, सहकार विभागाला की अशा पद्धतीची झालेली अनागोंदी भरती, गैरव्यवहार हे आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी हे रद्द करावा। दुसरा विषय असा आहे अध्यक्ष महोदय की प्रोबेशनच्या माध्यमातूनही काही लोकांना त्या ठिकाणी प्रोबेशनच्या माध्यमातून रोजंदारीवर नोकरीचं लावण्याचा त्या ठिकाणी घाट घातलेला आहे। त्या लोकांना नंतर 2 वर्ष 3 वर्ष कायम करून त्यांचा प्रोबेशन पिरियड पूर्ण झाला म्हणून, त्यांचं कार्य चांगलं आहे म्हणून त्यांना त्या ठिकाणी पुन्हा प्रोबेशनच्या माध्यमातून कायम नोकरीला घेण्याचाही निर्णय बँकेमध्ये त्या ठिकाणी घातलेला आहे। त्याच माध्यमातून आता सरळ सेवा भरतीची 152 जागांची भरती IBPS कंपनीच्या माध्यमातून झालेली आहे। अनेक विद्यार्थ्यांनी, अनेक तरुण मुलांनी त्या ठिकाणी अर्जही केलेले आहे, परंतु बँकेचे अध्यक्ष, MD आणि इतर अधिकारी, काही लोक त्यामध्ये अशा पद्धतीचा आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणामध्ये करत असल्यामुळे IBPS कंपनी सुद्धा आज त्या ठिकाणी डागाळलेली की काय अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे अध्यक्ष महोदय।